सर्वांना नमस्कार. शैक्षणिक दीपस्तंभ या आपल्या यूट्यूब चॅनलवर आपल्या सर्वांचं हार्दिक स्वागत आहे. आजचा व्हिडिओ हा आपल्या निवडणूक कर्तव्यार्थ असणाऱ्या अधिकाऱ्यांना, शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचाऱ्यांसाठी आणि इतर निमशासकीय कर्मचाऱ्यांसाठी किंवा खाजगी कर्मचाऱ्यांसाठी अत्यंत महत्त्वाचा असणार आहे. आपले अनेक बांधव विधानसभा सार्वत्रिक निवडणूक 2024साठी निवडणूक ड्युटीवरती असणार आहेत. आजचा आणि उद्याचा दिवस अत्यंत महत्त्वाचा असणार आहे. सर्वप्रथम शैक्षणिक दीपस्तंभ या आपल्या यूट्यूब चॅनलमार्फत सर्व अधिकाऱ्यांना, कर्मचाऱ्यांना निवडणूक ड्युटी चांगल्या प्रकारे करण्यासाठी खूप खूप शुभेच्छा. आजचा व्हिडिओ हा तितकाच महत्त्वाचा आहे कारण रेल्वे बोर्डाने इलेक्शन ड्युटीवर असणाऱ्या कर्मचाऱ्यांसाठी एक स्पेशल ट्रेन अनाऊन्स केलेली आहे. साहजिकच इलेक्शन ड्युटीसाठी बऱ्याचदा उशीर होतो, लेट नाईटला गाड्या मिळत नाहीत, त्यामुळे अनेक अडचणींचा सामना कर्मचाऱ्यांना करावा लागत होता. मात्र याचीच दखल घेऊन कुठेतरी रेल्वे बोर्डाने आता इलेक्शन ड्युटी स्पेशल ट्रेन सुरू केलेली आहे. या संदर्भातील सविस्तर आढावा आपण या व्हिडिओमध्ये घेत आहोत. तत्पूर्वी अजूनही तुम्ही जर आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर आत्ताच आपल्या सबस्क्राईब या बटनावर क्लिक करून चॅनलला सबस्क्राईब करा. बेल नोटिफिकेशन ऑन करून ठेवा, कारण बेल नोटिफिकेशन ऑन असल्यामुळे जेव्हा कधी आम्ही नवीन व्हिडिओ अपलोड करू तेव्हा तुम्हाला त्याचं नोटिफिकेशन सर्वात पहिल्यांदा मिळेल. चला तर मग सुरू करूया आपला आजचा हा व्हिडिओ. पाहूया रेल्वे बोर्ड अनाऊन्स इलेक्शन ड्युटी स्पेशल ट्रेन या संदर्भातील सविस्तर आढावा आपल्या या व्हिडिओमध्ये. सेंट्रल रेल्वे मुंबई डिव्हिजनने हे सर्क्युलर आता काढलेलं आहे. द स्पेशल ट्रेन्स विल बी रन ऑन डेट 19 and 20 November 2024 फ्रॉम CSMT टू कल्याण और पनवेल. थोडक्यात 19 आणि 20 तारखेला CSMT म्हणजे छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनसपासून ते कल्याण आणि पनवेलपर्यंत ही स्पेशल ट्रेन काढण्यात आलेली आहे, सोडण्यात आलेली आहे. अँड बॅक फॉर द पार्टिसिपंट स्टाफ ऑफ महाराष्ट्र असेंब्ली इलेक्शन 2024 स्टॉपिंग ऑफ ऑल स्टेशन. म्हणजे विशेषतः महाराष्ट्र असेंब्ली इलेक्शन 2024मध्ये जे कर्मचाऱ्यांनी भाग घेतलेला आहे, जे निवडणूक कर्तव्यावरती आहेत, अशा सर्व कर्मचाऱ्यांसाठी ही विशेष ट्रेन CST ते कल्याण पनवेलपर्यंत ही गाडी विशेष ट्रेन सोडण्यात आलेली आहे आणि प्रत्येक स्थानकावर ही ट्रेन थांबणार आहे. थोडक्यात आपण शेड्यूल पाहूया. CSMT टू कल्याण स्पेशल जी DN आहे, डाऊन मार्गावरती आहे, म्हणजे ती रात्रीच्या 3 वाजता आणि गाडी निघेल CSMTवरून आणि 4:30 वाजता कल्याण या ठिकाणी पोहोचेल. अप मार्गावरील गाडी आहे कल्याण टू CSMT जी 3 वाजता डिपार्चर होईल आणि अरायवल टाईम आहे 4:30 वाजता. CSMT टू पनवेल जी गाडी आहे ती 3 वाजता, रात्रीच्या 3 वाजता किंवा पहाटेच्या 3 वाजता डिपार्चर होईल आणि अरायवल टाईम आहे 4:20 AM. पनवेल टू CSMT स्पेशल डाऊन ट्रेन आहे, ती डिपार्चर टाईम आहे 3 AM आणि अरायवल टाईम आहे 4:20 AM. The special train will be run on date 21 November 2024 from CSMT to कल्याण पनवेल. फक्त 19-20 नाही तर 20-21 या तारखांसाठी सुद्धा ही स्पेशल ट्रेन काढण्यात आलेली आहे. म्हणजे दोन्ही मार्गाचा प्रवास असणार आहे. प्रत्येक स्टेशन स्थानकावरती गाडी थांबेल. बघूया आपण याची डिटेल. फ्रॉम टू CSMT टू कल्याण 1:10 AM आणि अरायवल टाईम आहे 2:40 AM. कल्याण टू CSMT स्पेशल अप 2 नंबरची गाडी आहे ही. डिपार्चर टाईम आहे 1 AM आणि अरायवल टाईम आहे 2:30 AM. CSMT टू कल्याण पुढची गाडी आहे 2:30 AM ला डिपार्चर आहे, तर अरायवल टाईम 4 AM आहे. कल्याण टू CSMT स्पेशल DN4 आहे 2 AM डिपार्चर टाईम आणि अरायवल टाईम 3:30 AM. CSMT टू पनवेल जी स्पेशल DN1 आहे ती डिपार्चर टाईम त्याचा 1:40 AM आहे आणि अरायवल टाईम 3 AM आहे. पनवेल टू CSMT स्पेशल 2 ही जी ट्रेन आहे ती डिपार्चर टाईम 1 AM आहे, तर 2:20 AM ही अरायवल टाईम आहे. CSMT टू पनवेल स्पेशल DN3 जी ट्रेन आहे त्याचा डिपार्चर टाईम 2:50 AM आहे, तर अरायवल टाईम 4:10 AM आहे. पनवेल टू CSMT जी स्पेशल ट्रेन आहे 4 नंबरची, ती डिपार्चर टाईम आहे 2:30 AM आणि अरायवल टाईम आहे 3:50 AM. तर अशा प्रकारे या विशेषतः सेंट्रल रेल्वेने हा पुढाकार घेतलेला आहे तिथल्या कर्मचाऱ्यांसाठी, तिथल्या इलेक्शन स्टाफसाठी जो ड्युटीवरती असणार आहे. साहजिकच निवडणूक कर्तव्य हे 24 तासापेक्षा जास्त कालावधीसाठी असतं आणि बऱ्याचदा
निवडणूक कर्तव्य करून जेव्हा साहित्य सबमिशनची वेळ येते तेव्हा सबमिशनला अगदी रात्रीचे 1-1, 2-2 वाजतात आणि अशा वेळेला कर्मचाऱ्यांना घरी परतण्यासाठी ट्रेनची सुविधा नसते आणि हेच दखल घेऊन कुठेतरी रेल्वे बोर्डाने हा पुढाकार घेतलेला आहे. मात्र तुर्तास तरी हा सेंट्रल रेल्वेने हा डिसिजन पारित केलेला आहे. वेस्टर्न रेल्वेने मात्र अद्यापपर्यंत ते टाईमटेबल जाहीर केलेलं नाही आहे. तेही लवकरच सुविधा करतील अशी आपण अपेक्षा करूया. शैक्षणिक दीपस्तंभ हे जे आपले चॅनल आहे ते अशा प्रकारचे अनेक व्हिडिओ आपल्यासमोर कायम आणत राहतं. शैक्षणिक क्षेत्राशी संबंधित किंवा शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचाऱ्यांशी संबंधित अनेक व्हिडिओ आपण या चॅनलवरती शेअर करतो. आपल्या सर्वांना विनंती आहे की चॅनलला सबस्क्राईब करत चला. त्याचप्रमाणे चॅनलचे जे व्हिडिओ आहेत तुम्ही तर पाहताच, त्याचबरोबर इतरांनाही आपले व्हिडिओ शेअर करा जेणेकरून त्यांनाही परिपूर्ण माहिती त्यांना नेहमी मिळत जाईल. अशाच प्रकारचे नवीन व्हिडिओज आपल्यासमोर आणत राहू. तुर्तास आपली आम्ही रजा घेतो. लवकरच एका नवीन शैक्षणिक व्हिडिओसह येऊ. धन्यवाद.